नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज माळी सर, संचालक ब्रदर्स अकॅडमी अंमनेर या यूट्यूब चॅनलला आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे। आजच्या लेक्चरला आपण 11वी सायन्सच्या पार्ट 1चं चॅप्टर नंबर 8 मेजर ऑफ डिस्पर्शन डिस्कस करणार आहे। मग मेजर ऑफ डिस्पर्शन या चॅप्टरमध्ये आपल्याला डिस्पर्शनचे मेजर्स डिस्कस करायचे। मग डिस्पर्शनचे मेजर्स कुठले असतात? डिस्पर्शनचे बघा, डिस्पर्शनचं पहिलं मेजर आहे रेंज। डिस्पर्शनचं पहिलं मेजर आहे रेंज। त्यानंतर डिस्पर्शनचं सेकंड मेजर आहे व्हेरियन्स। डिस्पर्शनचं सेकंड मेजर आहे व्हेरियन्स। व्हेरियन्स नंतर डिस्पर्शनचं थर्ड मेजर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन। डिस्पर्शनचं थर्ड मेजर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन। त्यानंतर पुढचं मेजरमेंट आहे डिस्पर्शनचं कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन। डिस्पर्शनचं 4 नंबरचं मेजर आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन। आणि त्यानंतर डिस्पर्शनचं लास्ट मेजर आहे combined mean and combined standard deviation। बघा, डिस्पर्शनचे टोटल 5 मेजर्स आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे। फर्स्ट मेजर आहे रेंज, सेकंड मेजर आहे व्हेरियन्स, थर्ड मेजर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन, फोर्थ मेजर आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन आणि लास्ट मेजर आहे कंबाईंड मीन अँड कंबाईंड स्टँडर्ड डेव्हिएशन। आपल्याला टोटल हे 5 मेजर्स डिस्पर्शनचे या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे। बघ, ओके। मग सगळ्यात अगोदर डिस्पर्शनचे मी पहिलं मेजर डिस्कस करणार आहे रेंज। डिस्पर्शनचं पहिलं मेजर आपण डिस्कस करणार आहेत रेंज। तर बघा, तर मग लक्ष द्या सगळ्यांनी, डिस्पर्शनचे सेकंड मेजर आपण रेंज आपण डिस्कस करणार आहे। करताय? मग बघा रे, डिस्पर्शनचे जे फर्स्ट मेजर आहे रेंज हे पहिलं मेजर आपण 3 टाईपच्या डाटांसाठी डिस्कस करणार आहे। डिस्पर्शनचं फर्स्ट मेजर आहे रेंज हे आपण 3 टाईपच्या डाटांसाठी डिस्कस करणार आहे। त्याच्यातला डाटाचा पहिला टाईप आहे रॉ डाटा। डाटाचा पहिला टाईप आहे रॉ डाटा। मग तुम्ही म्हणाल सर, रॉ डाटा कोणाला म्हणतात? रॉ डाटा म्हणजे असा डाटा की जिथं फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतात। रॉ डाटा म्हणजे असा डाटा की जिथं फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतात। ऑब्झर्वेशन म्हणजे काय हो? ओनली नंबर्स। फॉर एक्झाम्पल 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फक्त नंबर्सला ऑब्झर्वेशन्स म्हटलं जातं। आणि जिथं फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतात अशा टाईपच्या डाटाला काय म्हटलं जातं? रॉ डाटा म्हटलं जातं। समजतंय? मग बघा, रॉ डाटामध्ये जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत, जे नंबर्स दिलेले आहेत, नंबर्स त्यांना ऑब्झर्वेशन्स म्हणतात। काय म्हणतात? ऑब्झर्वेशन। आणि या ऑब्झर्वेशनसाठी तुम्हाला फर्स्ट डिस्पर्शनचे मेजर डिस्कस करायचे रेंज। मग रेंज फाइंड करण्यासाठी तुम्हाला रॉ डाटा दिलेला आहे म्हणजे फक्त ज्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी रेंज फाइंड करायची असेल तर त्याची रेंज फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो L-S, कॅपिटल L मायनस कॅपिटल S। कॅपिटल L म्हणजे काय? लार्जेस्ट ऑब्झर्वेशन। कॅपिटल L म्हणजे काय? लार्जेस्ट ऑब्झर्वेशन। अँड कॅपिटल S म्हणजे काय? स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन। बघा, मी काय म्हणतोय, लक्ष द्या प्लीज सगळ्यांनी, ओके। बघा, रॉ डाटा दिलेला आहे, फक्त ऑब्झर्वेशन दिलेला आहे, तर त्याच्यावरून रेंज फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो कॅपिटल L मायनस कॅपिटल S। Capital L means largest observation and capital S means smallest observation.
मग तुमच्या जो रॉ डाटा आहे त्याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्या ऑब्झर्वेशनमध्ये लार्जेस्ट ऑब्झर्वेशन म्हणजे तुमच्या यल असेल आणि स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन म्हणजे तुमच्या यम असेल. मग आता बघा हो, या ऑब्झर्वेशनमध्ये लार्जेस्ट ऑब्झर्वेशन काय 10 म्हणजे तो तुमचा यल झाला, मायनस यस मीन्स स्मॉलेस्ट ऑब्झर्व काय 1, मग 10 मायनस 1 9 ही झाली तुमच्या रॉ डाटासाठी रेंज. कळतंय का? बघा आपण एक डेमो एक्झाम्पल घेतलेलं आहे. जर रॉ डाटा असेल तर रेंज कशी फाइंड करायची, रेंज फाइंड करण्यासाठीचे एक्झाम्पल्स आपल्याला एक्सरसाइज नंबर 8.1 मध्ये दिलेले आहेत. तिथं आपण रेंज रॉ डाटासाठी कशी फाइंड करायची ती व्यवस्थितपणे डिस्कस करू. इथं फक्त थेअरी एक्सप्लेन करण्यासाठी मी डेमो एक्झाम्पल घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर रॉ डाटा असेल तर रॉ डाटा कसा असतो, जिथं फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतात त्याला रॉ डाटा म्हणतात. आणि रॉ डाटाची म्हणजे ऑब्झर्वेशन्सची रेंज काढायची असेल तर ती अशा पद्धतीने काढली जाते. ओके, मग रेंज फाइंड करण्यासाठी सेकंड टाईपचा डाटा आहे, अनग्रुप डाटा. रेंज फाइंड करण्यासाठी सेकंड टाईपचा डाटा आहे अनग्रुप डाटा. मग तुम्ही म्हणाल सर अनग्रुप डाटा कसा असतो? अनग्रुप डाटा कसा असतो, जिथं फक्त ऑब्झर्वेशन्स दिलेले असतात. काय दिलेले असतात? ऑब्झर्वेशन. आणि जिथं फक्त काय दिलेले असतील? फ्रिक्वेन्सी. ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिलेले असतील. मग याच्यामध्ये एक तुम्ही क्लिअर करून घ्या, ऑब्झर्वेशन हे असं नाही दिलेलं राहत, ऑब्झर्वेशन असं नावाने इंडिकेट नाही केलेले राहत. तिथं ऑब्झर्वेशनला एक्सआय म्हणतात. ऑब्झर्वेशनला काय म्हणतात? एक्सआय. लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशनला एक्सआय म्हणतात. म्हणजे तुम्हाला एक्सआय दिलेले आहेत आणि फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. एक्सआय दिलेले आहेत, फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत. म्हणजे कसा असतो बघा, इकडे एक्सआय असतील 1 2 3 4 5. एक्सआय का असतील 1 2 3 4 5 म्हणजे ऑब्झर्वेशन. आणि या प्रत्येक ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी असेल. प्रत्येक ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी असेल. मग ती फ्रिक्वेन्सी काय असेल? एक डेमो क्वेश्चन आहे, डेमो एक्झाम्पल तुम्हाला देतोय म्हणून इथं फ्रिक्वेन्सी मी नंबरमध्ये न घेता अशा पद्धतीने घेतोय, ABCDE. बघा, फर्स्ट ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी A, सेकंड ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी B आहे, थर्ड ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी C आहे. असं प्रत्येक ऑब्झर्वेशनची करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी दिलेली. मग ज्या डाटामध्ये ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते, ज्या डाटामध्ये ऑब्झर्वेशन्स आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते त्या डाटाला कुठल्या टाईपच्या डाटा म्हणायच्या? अनग्रुप डाटा म्हणायचे. आणि अनग्रुप डाटासाठी आपल्याला काय फाइंड करायची? रेंज. मग अनग्रुप डाटासाठी जर रेंज फाइंड करायची असेल तर त्याच्यासाठी सेम फॉर्म्युला जो रॉ डाटासाठी यूज केला, कुठला हो? L-S. सेम फॉर्म्युला कुठला? L-S. ओके, मग इथं बघा L म्हणजे काय? L म्हणजे तेच लार्जेस्ट ऑब्झर्वेशन. L म्हणजे काय? लार्जेस्ट ऑब्झर्वेशन. आणि कॅपिटल S म्हणजे काय? स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. कळतंय का? स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. तुमच्याकडे अनग्रुप डाटा असेल तर रेंज फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो कॅपिटल L-S. कॅपिटल L मीन्स लार्जेस्ट ऑब्झर्वेशन, कॅपिटल S मीन्स स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. मग तुमच्या डाटामध्ये ऑब्झर्वेशन्स कुठं येतो? हे बघा, हे ऑब्झर्वेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सी नाही. फ्रिक्वेन्सी नाही, ऑब्झर्वेशन्स. तुमच्या डाटामध्ये ऑब्झर्वेशन हे आहे. मग या ऑब्झर्वेशन्समध्ये लार्जेस्ट ऑब्झर्वेशन कुठलं आहे? 5 म्हणजे तो तुमच्या L असेल. या ऑब्झर्वेशन्समध्ये लार्जेस्ट ऑब्झर्वेशन काय आहे? 5. ऑब्झर्वेशन्समध्ये बघायच्या लार्जेस्ट कोण आहे? 5 लार्जेस्ट ऑब्झर्वेशन आहे म्हणजे तो झाला तुमचा L. मायनस या ऑब्झर्वेशन्समध्ये स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन कोण आहे? 1 स्मॉलेस्ट आहे म्हणजे तो झाला तुमचा 1. कळतंय? अनग्रुप डाटा असेल हा कसा ओळखायचा? जिथं ऑब्झर्वेशन्स आणि फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतील तो अनग्रुप डाटा असतो. मग बघा, अनग्रुप डाटा दिलेला असताना रेंज फाइंड करायची असेल तर फॉर्म्युला असतो L-S. L मीन्स लार्जेस्ट ऑब्झर्वेशन अँड S मीन्स स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. मग तुमचे ऑब्झर्वेशन कुठं असतात? पहिल्या रो मध्ये असतात. पहिल्या रो मध्ये
पहिल्या रो मध्ये जे ऑब्झर्वेशन आहेत त्याच्यातलं लार्जेस्ट ऑब्झर्वेशन म्हणजे यल आणि स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन मीन्स यस. मग तुम्ही इथं 5-1 5-1 तर आन्सर भेटतंय 4. अनग्रुप डाटानुसार तुम्ही रेंज या पद्धतीने काढू शकता. कळतंय? बघा रे, रॉ डाटा फक्त नंबर दिलेले असतील, फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतील, त्यानुसार रॉ डाटा काढायचे तर अशा पद्धतीने. अनग्रुप डाटा जिथं ऑब्झर्वेशन आणि ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतील, जिथं ऑब्झर्वेशन आणि ऑब्झर्वेशनच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतील त्याला अनग्रुप डाटा म्हणायचे. आणि अनग्रुप डाटानुसार रेंज काढायची असेल तर फॉर्म्युला असतो यल मायनस यस. यल मीन्स लार्जेस्ट ऑब्झर्वेशन, यस मीन्स स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. कळतंय? यल लार्जेस्ट ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशन मधील लार्जेस्ट व्हॅल्यू म्हणजे यल, ऑब्झर्वेशन मधील स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजे यस. दोघांची सबट्रॅक्शन करा, अनग्रुप डाटानुसार तुम्हाला काय भेटेल? रेंज भेटेल. कळतंय? रेंज काढण्यासाठी किती टाईप बघितले? 2. एक रॉ डाटा आणि एक अनग्रुप डाटा. रेंज फाइंड करण्यासाठी आता डाटाचा तिसरा टाईप आहे की जो मी इकडे डिस्कस करतो. रेंज काढण्यासाठी डाटाचा तिसरा टाईप आहे ग्रुप डाटा. ग्रुप डाटा, ग्रुप डाटानुसार तुम्हाला काय फाइंड करायची? रेंज. ग्रुप डाटानुसार रेंज फाइंड करायची तर सगळ्यात अगोदर ग्रुप डाटा कसा असतो ते माहीत असणं इम्पॉर्टंट. ज्याच्यामध्ये क्लास इंटरवल असतात, क्लास इंटरवल. कळतंय का? ज्याच्यामध्ये क्लास इंटरवल म्हणजे काय असतात? CI, C फॉर क्लास, I फॉर इंटरवल. ज्याच्यामध्ये क्लास इंटरवल असतात आणि काय असतात? फ्रिक्वेन्सी असतात. क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी असतात. मग क्लास इंटरवल कसे असतात रे? बघा, 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20. कळतंय का? ज्याच्यामध्ये क्लास इंटरवल असतात आणि प्रत्येक क्लास इंटरवलच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी असते 1 2 3 4. कळतंय का? प्रत्येक क्लास इंटरवलच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी असते. क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी असेल तर अशा टाईपच्या डाटाला म्हणायचं ग्रुप डाटा. क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी असेल तर त्याला काय म्हणायचं? ग्रुप डाटा. आणि ग्रुप डाटानुसार तुम्हाला जर रेंज फाइंड करायची असेल, रेंज, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो कॅपिटल L मायनस एस. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो? कॅपिटल L मायनस एस. पण इथं कॅपिटल Lच्या मिनिंग आणि कॅपिटल Sच्या मिनिंग वेगळा असतो. कॅपिटल L म्हणजे काय असतो? अप्पर लिमिट ऑफ हायेस्ट क्लास इंटरवल. जे हायेस्ट क्लास इंटरवल असतं ना त्याचे अप्पर लिमिट म्हणजे कॅपिटल L असतो. आणि कॅपिटल S म्हणजे काय असतं? लोअर लिमिट ऑफ लोवेस्ट क्लास इंटरवल. कळतंय? बघा, कॅपिटल L म्हणजे काय? हायेस्ट क्लास इंटरवलचं अप्पर लिमिट. आणि कॅपिटल S म्हणजे काय? लोवेस्ट क्लास इंटरवलचं लोअर लिमिट. मग सर पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट कोणाला म्हणतात? हा क्लास इंटरवल आहे. क्लास इंटरवल मधील फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे लोअर लिमिट आणि क्लास इंटरवल मधील सेकंड व्हॅल्यू म्हणजे अप्पर लिमिट. प्रत्येक क्लास इंटरवलची फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे लोअर लिमिट आणि सेकंड व्हॅल्यू म्हणजे अप्पर लिमिट. समजतंय? मग आता याच्यामध्ये सर लोअर लिमिट अप्पर लिमिट क्लिअर झालं. आता हायेस्ट क्लास इंटरवल आणि लोवेस्ट क्लास इंटरवल म्हणजे कोण? शेवटच्या क्लास इंटरवलला हायेस्ट क्लास इंटरवल म्हणायचं आणि फर्स्ट क्लास इंटरवलला लोवेस्ट क्लास इंटरवल म्हणायचं. ओके, मग आता क्लिअर झालं. हायेस्ट क्लास इंटरवल क्लिअर झाला, लोवेस्ट क्लास इंटरवल क्लिअर झाला, क्लास इंटरवल मधील अप्पर लिमिट क्लिअर झालं, लोअर लिमिट क्लिअर झालं. आता बघा आपण आन्सर देऊ. यल म्हणजे काय? हायेस्ट क्लास इंटरवलचं अप्पर लिमिट. हायेस्ट क्लास इंटरवल कुठला आहे? शेवटच्या हायेस्ट क्लास इंटरवल आहे. या हायेस्ट क्लास इंटरवलच्या अप्पर लिमिट म्हणजे दुसरी व्हॅल्यू. हायेस्ट क्लास इंटरवलच्या अप्पर लिमिट म्हणजे दुसरी व्हॅल्यू काय? 20. तो असेल तुमच्या L. ओके, मायनस यस म्हणजे काय? लोवेस्ट क्लास इंटरवलचं लोअर लिमिट. लोवेस्ट क्लास इंटरवल कुठलं? हे. या लोवेस्ट क्लास इंटरवलचं लोअर लिमिट कुठलं असेल? फर्स्ट व्हॅल्यू. समजते? ती काय? 0. कळतंय? 20 मायनस 0 किती हो? 20. 20 मायनस 0 किती हो? 20. समजतंय का? बघा, हायेस्ट क्लास इंटरवल म्हणजे लास्ट क्लास इंटरवल
आणि त्याच्या अप्पर लिमिट म्हणजे 2 नंबरची व्हॅल्यू. लोवेस्ट क्लास इंटरवल म्हणजे पहिला क्लास इंटरवल आणि त्याच्या लोअर लिमिट म्हणजे पहिली व्हॅल्यू. ते पुट केले तुम्हाला रेंज मिळाली. मग बघा आपण आतापर्यंत काय बघितलं. रेंज हे 3 टाईपच्या डाटांसाठी फाइंड केली जाते. एक रॉ डाटा, दुसरा अनग्रुप डाटा, तिसरा ग्रुप डाटा. रॉ डाटा कोणाला म्हणतात, जिथं ऑब्झर्वेशन फक्त नंबर दिलेले असतात त्याला रॉ डाटा म्हणतात. अनग्रुप डाटा कोणाला म्हणतात, जिथं ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिलेले असतात त्याला अनग्रुप डाटा म्हणतात. ग्रुप डाटा कोणाला म्हणतात, जिथं क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतील त्याला ग्रुप डाटा म्हणतात. तिघ टाईपच्या डाटांसाठी रेंज कशी फाइंड करायची ते आपण आतापर्यंत बघितलं. अजून आपण एक्झाम्पल डिस्कस केलेले नाही, आपल्याला एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये डिस्कस करायचे. पण हे एक्सरसाइज एक डेमो थेरी क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून डेमो एक्झाम्पल्स आपण घेतोय. समजतंय. मग तुम्हाला क्लिअर झालं की रेंज हे डिस्पर्शनचं मेजर पहिलं रेंज हे 3 टाईपच्या डाटांसाठी कसं फाइंड केलं जातं. आता डिस्पर्शनचे सेकंड मेजर आहे व्हेरियन्स. ते आपण 3 टाईपच्या डाटांसाठी कसं फाइंड केलं जातं त्याच्यासाठी फॉर्म्युले बघणार आहेत. मग बघा मी डिस्पर्शनचे सेकंड मेजर आता बघणार आहे व्हेरियन्स. डिस्पर्शनचे सेकंड मेजर आपण बघणार आहे व्हेरियन्स. ओके, व्हेरियन्स. मग व्हेरियन्स सुद्धा किती टाईपच्या डाटांसाठी फाइंड केला जातो, 3 टाईपच्या डाटा. त्याच्यातला फर्स्ट टाईपच्या डाटा आहे रॉ डाटा. काय असतो, रॉ डाटा. ओके, रॉ डाटा कसा असतो लक्षात आलंय. फक्त ऑब्झर्वेशन दिलेले असतील त्याला रॉ डाटा म्हणायचे. आणि रॉ डाटा दिलेला असताना म्हणजे ऑब्झर्वेशन दिलेले असताना तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, व्हेरियन्स. काय फाइंड करायचं आहे, व्हेरियन्स. कळतंय. ऑब्झर्वेशन रॉ डाटा दिलेला असताना व्हेरियन्स फाइंड करायचे आहे तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो 1/n समेशन xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. कळतंय का. बघा रॉ डाटा म्हणजे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत आणि त्यासाठी व्हेरियन्स फाइंड करायचे आहे तर फॉर्म्युला असतो 1/n समेशन xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. हा फर्स्ट फॉर्म्युला असतो किंवा सेकंड फॉर्म्युला आहे 1/n. व्हेरियन्स काढण्यासाठी सेकंड फॉर्म्युला आहे 1/n समेशन xi स्क्वेअर मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. खरं तर दोघांपैकी कुठला तरी एक फॉर्म्युला यूज केला तरी चालणार आहे, पण तुम्हाला एक नॉलेज म्हणून मी दोघं फॉर्म्युले राईट करून देतो. समजतंय. व्हेरियन्स फाइंड करण्यासाठी 2 फॉर्म्युले असतात फॉर द रॉ डाटा. पहिला फॉर्म्युला असतो 1/n समेशन xi मायनस x बार ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर आणि सेकंड फॉर्म्युला असतो 1/n समेशन xi स्क्वेअर मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. मग याच्यामध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स आलेले असतील, सर स्मॉल n काय, एक्साय म्हणजे ऑब्झर्वेशन आहेत. एक्साय म्हणजे कोण आहेत, ऑब्झर्वेशन. क्लिअर आहे. पण स्मॉल n कोण आहे, एक्स बार कोण आहे. इथं खाली लिहून देतो वेअर n म्हणजे काय, स्मॉल n म्हणजे काय. स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. स्मॉल n म्हणजे काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. कळतंय का. तुमच्या रॉ डाटामध्ये जेवढे ऑब्झर्वेशन्स असतील ते नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स म्हणजे स्मॉल n. आणि एक्स बार फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे रॉ डाटा असेल तर एक्स बार फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो समेशन xi/n. तुमच्याकडे एक्स बार फाइंड करण्यासाठी रॉ डाटा दिलेला आहे, एक्स बार फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो समेशन xi/n. हा फॉर्म्युला असतो. मग लक्षात ठेवा, रॉ डाटा दिलेला असेल तर व्हेरियन्स फाइंड करण्यासाठी हे 2 फॉर्म्युले आहेत. 2 फॉर्म्युल्यांपैकी तुम्ही कोणता तरी एकच फॉर्म्युला यूज करून व्हेरियन्स फाइंड करायचे आहे. त्याच्यामध्ये स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतो आणि एक्स बार फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो समेशन xi/n. व्हेरियन्स फाइंड अशा पद्धतीने करायच्या फॉर द रॉ डाटा. आता व्हेरियन्स तुम्हाला कशासाठी फाइंड करायचे आहे, अनग्रुप डाटा आणि ग्रुप डाटा. मग इथं एक गोष्ट लक्षात घ्या, अनग्रुप डाटा आणि ग्रुप डाटासाठी व्हेरियन्स फाइंड करण्याच्या फॉर्म्युला एकच आहे. बघा बरं, अनग्रुप डाटा आणि ग्रुप डाटासाठी व्हेरियन्स फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला सेम आहे, एकच आहे. ओके, मग काय तो मी पुढे लिहून देतो. बघा
बघा सेकंड कुठला कुठला डाटा, अनग्रुप डाटा, अनग्रुप डाटा अँड ग्रुप डाटा, अनग्रुप डाटा अँड ग्रुप डाटा. कळतंय का कोणत्या कोणत्या टाईपच्या डाटा आहे, अनग्रुप डाटा, ग्रुप डाटा. तुम्हाला माहिती आहे अनग्रुप डाटा कोणाला म्हणतात, जिथं ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतील तो अनग्रुप डाटा, आणि ग्रुप डाटा कोणाला म्हणतात, जिथं क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतील त्याला ग्रुप डाटा म्हणतात. अनग्रुप डाटा आणि ग्रुप डाटा दोघं टाईपच्या डाटांसाठी व्हेरियन्स काढण्यासाठी फॉर्म्युला सेम आहे. मग काय फॉर्म्युला आहे बघा, मी तो राईट करून देतो. Variance is equal to 1 upon capital N summation fi into xi minus x bar bracket square. बघा रे, अनग्रुप डाटा असेल किंवा ग्रुप डाटा असेल त्याच्या व्हेरियन्स फाइंड करण्यासाठी सेम फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला, 1 upon capital N summation fi into bracket xi minus x bar bracket square. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे. किंवा सेकंड फॉर्म्युला असा आहे 1 upon capital N summation fi into xi square, summation fi into xi square, summation fi into xi square मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. करताय का, एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा हो, तुम्ही 2 मिनिटं लक्षात ठेवा, व्हेरियन्सच्या फॉर्म्युला रॉ डाटासाठी आणि व्हेरियन्सच्या फॉर्म्युला ग्रुप आणि अनग्रुप डाटासाठी तुम्ही जर कंपॅरिझन केली तर कुठल्या तरी एकाच टाईपच्या फॉर्म्युला लक्षात ठेवा, तुम्हाला दुसऱ्या टाईपच्या फॉर्म्युला क्लिअर होईल. काय यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काय फरक आहे, रॉ डाटामध्ये स्मॉल एन असतो तर ग्रुप आणि अनग्रुप डाटामध्ये कॅपिटल एन असतो. रॉ डाटामध्ये फक्त xi मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर असतो तर ग्रुप आणि अनग्रुप डाटामध्ये xi मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअरला फक्त fi ने मल्टिप्लाय केलेलं आहे. इथं पण बघा स्मॉल एन ऐवजी काय दिलेलं आहे, कॅपिटल एन. xi स्क्वेअरला फक्त मल्टिप्लाय केलेला आहे fi ने, बाकीचे सेम ॲज इट इज. मग तुम्ही म्हणाल सर स्मॉल एन कॅपिटल एन वेगवेगळा असतो का, नाही. रॉ डाटामध्ये स्मॉल एन असतो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, तर ग्रुप आणि अनग्रुप डाटामध्ये कॅपिटल एन असतो. ग्रुप आणि अनग्रुप डाटामध्ये कॅपिटल एन असतो सम ऑफ फ्रिक्वेन्सी. सर्व फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत ना, सर्व फ्रिक्वेन्सीजची सम, म्हणजे याला असं लिहितं सम हे नोटेशनमध्ये असं लिहिलं जातं आणि फ्रिक्वेन्सी अशा लिहिल्या जातात, समेशन ऑफ fi ची सम म्हणजे फ्रिक्वेन्सीची सम म्हणजे कोण असतो, कॅपिटल एन. कळतंय. आता बघा रॉ डाटामध्ये स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, ग्रुप आणि अनग्रुप डाटामध्ये कॅपिटल एन म्हणजे सम ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि त्यानंतर एक्स बार काढण्यासाठी, रॉ डाटामध्ये एक्स बार काढण्यासाठी फॉर्म्युला बघा लक्षात घ्या, आणि ग्रुप आणि अनग्रुप डाटामध्ये एक्स बार काढण्यासाठी फॉर्म्युला लक्षात घ्या. समेशन तिथं xi इथं xi फक्त मल्टिप्लाय केलेलं आहे fi ने, अपॉन तिथं स्मॉल एन ऐवजी काय येतं कॅपिटल. ग्रुप डाटा आणि अनग्रुप डाटानुसार तुम्हाला व्हेरियन्स काढायचा असेल तर हे फॉर्म्युले असतात. त्याच्यामध्ये कॅपिटल एन म्हणजे सम ऑफ फ्रिक्वेन्सी आणि एक्स बार म्हणजे सम ऑफ fi इंटू xi अपॉन कॅपिटल एन, हा फॉर्म्युला असतो. कळतंय. मग बघा व्हेरियन्स डिस्पर्शनचे सेकंड मेजरमेंट व्हेरियन्ससाठी रॉ डाटा आणि अनग्रुप डाटासाठी फॉर्म्युले काय असतात ते आपण बघितलेले आहेत, आता जस्ट ते डिस्कशन केलं. आता बघा डिस्पर्शनचं तिसरं मेजरमेंट आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. मग स्टँडर्ड डेव्हिएशन पण आपण 3 टाईपच्या डाटांसाठी फॉर्म्युला फाइंड करतो. 3 टाईपच्या डाटांसाठी कुठला, रॉ डाटा, ग्रुप डाटा, अनग्रुप डाटा. चला मग आपण ते डिस्कस करू. आता लक्ष द्या सगळ्यांनी. बघा थर्ड डिस्पर्शन आहे, थर्ड नंबरचे डिस्पर्शन आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके. आणि स्टँडर्ड डेव्हिएशनला शॉर्ट मध्ये लिहिलं जातं SD, स्टँडर्डच्या S, डेव्हिएशनच्या D. मग बघा हो, हे आपण थोडं शॉर्टकट राईट करून घेऊ, कारण की कसं आहे स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी सेपरेट फॉर्म्युला नाही.
आपण मागे व्हेरियन्स फाइंड केला ना, तर स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करत असताना आपल्याला व्हेरियन्स फाइंड करावा लागतो मागच्या मेजरमेंटनुसार. कळतंय? पहिल्यांदा काय करायचं, स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायचं असेल ESD, स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायचं ESD. स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. तुम्ही म्हणा सर फक्त स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स का नाही लिहिलं, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स का लिहिलं? कारण अंडर रूटमध्ये तुम्ही व्हेरियन्सची व्हॅल्यू पुट करतात आणि व्हेरियन्सच्या व्हॅल्यूचे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर त्या बाहेर येणाऱ्या नंबरला, स्क्वेअर रूटमधून बाहेर येणाऱ्या नंबरला तुम्ही कुठलं साईन लागतात, प्लस और मायनस. करताय? पण लक्षात ठेवा स्टँडर्ड डेव्हिएशन हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. म्हणून त्याला प्लस मायनस साईन न लावता डायरेक्ट काय साईन लावायचं, प्लस साईन लावायचं. म्हणून त्याला मी लिहिलं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. मग इथं तुम्हाला क्लिअर झालं, सर स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं असेल तर आपल्याला काय हवंय, अंडर रूट ऑफ व्हेरियन्स. म्हणजे अंडर रूटमध्ये कोणाची व्हॅल्यू पुट करावी लागेल, व्हेरियन्सची, तरच तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन भेटेल. मग व्हेरियन्स फाइंड आपल्याला करावा लागेल. मग व्हेरियन्स फाइंड कसा करायचा हे आपण जस्ट डिस्कस केलं. स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. मग इथं व्हेरियन्स माहिती असेल तर स्टँडर्ड डेव्हिएशन भेटेल. मग व्हेरियन्स कसा फाइंड करायचा हे आपण आता जस्ट डिस्कस केलं. रॉ डाटासाठी व्हेरियन्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला जो लिहून दिला तो फॉर्म्युला यूज करायचा. ग्रुप आणि अनग्रुप डाटासाठी व्हेरियन्स फाइंड करण्यासाठी जो फॉर्म्युला आपण राईट केला तेच फॉर्म्युले इथं यूज करायचे आहे आणि फक्त त्या फॉर्म्युल्यांचा यूज करून व्हेरियन्स काढा. व्हेरियन्सला स्क्वेअर रूटमध्ये टाका आणि अंडर रूट ऑफ व्हेरियन्सची व्हॅल्यू म्हणजे कोण भेटेल तुम्हाला, स्टँडर्ड डेव्हिएशन भेटेल. समजतंय का? ओके. स्टँडर्ड डेव्हिएशन कसा फाइंड करायचा हे तुम्हाला समजलं. व्हेरियन्स काढायचा, त्याला अंडर रूटमध्ये टाकायचं आणि व्हेरियन्सचे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जे आन्सर भेटेल ते कोणाचे आन्सर असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन. मग ते तिघं टाईपच्या डाटांसाठी सेम प्रोसिजर असेल. ठीक आहे. आता आपण डिस्पर्शनच्या पुढचे मेजरमेंट बघणार आहेत, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. डिस्पर्शनच्या पुढचे मेजरमेंट आहे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. 4 नंबर मेजरमेंट आहे ते कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनला म्हटलं जातं C.V शॉर्टमध्ये. कोएफिशियंटच्या C, व्हेरिएशनच्या V. बघा रे, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनच्या फॉर्म्युलाच्या यूज करण्या अगोदर मी तुम्हाला त्याचा यूज सांगतो. दोन लोकांमधलं कंपॅरिझन करायचे असेल, करताय का? दोन पार्टमधलं कंपॅरिझन करायचे असेल, दोन डिपार्टमेंटमधलं कंपॅरिझन करायचे असेल, दोन प्लेयर्समधलं कंपॅरिझन करायचे असेल, दोन स्टुडंट्समधलं कंपॅरिझन करायचे असेल तर तिथं तुम्हाला कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा यूज करावा लागतो. तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं ना क्रिकेट मॅचेसचं, तर प्रत्येक प्लेयरच्या तिथं ॲव्हरेज स्कोअर दिलेला असतो. ॲव्हरेज स्कोअर करताय का? ज्याच्या ॲव्हरेज रन रेट जास्त असतं तो प्लेयर बेटर असतो असं आपण म्हणतो. मग त्यांच्या ॲव्हरेज रन रेट कसं फाइंड केलं जातं? पहिल्या प्लेयरच्या CV फाइंड केला जातो, दुसऱ्या प्लेयरच्या CV म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. दोघं प्लेयरचे जे रन्स असतात त्या रन्सवरून त्यांच्या CV फाइंड केला जातो आणि दोघं प्लेयर्सच्या CV फाइंड केल्यानंतर ज्याच्या CV लेस असेल, हे इम्पॉर्टंट आहे, ज्याच्या CV लेस असेल तो प्लेयर बेटर असतो. ज्याच्या CV लेस असेल तो प्लेयर बेटर असतो. दोन प्लेयर मधली कंपॅरिझन करायची असेल तर दोघं प्लेयरच्या रन रेट्सच्या CV फाइंड करायच्या आणि दोघांच्या रन रेट्सच्या CV मध्ये ज्याच्या CV लेस असेल तो प्लेयर का असेल, मोर कन्सिस्टंट असेल तो प्लेयर बेटर असेल. दोन डिपार्टमेंटची कंपॅरिझन करायची तर दोघं डिपार्टमेंटच्या ऑब्झर्वेशन्स डाटा कलेक्ट करायच्या.
दोघं डिपार्टमेंट्सचा डाटा कलेक्ट करायच्या आणि त्या डाटाच्या CV फाइंड करायच्या. ज्या डिपार्टमेंटच्या CV लेस आला ते डिपार्टमेंट हे मोर कन्सिस्टंट असेल, बेटर असेल. मग तुमच्या लक्षात आलं असेल की CVचा यूज कशासाठी केला जातो. 2 डिपार्टमेंट, 2 प्लेयर, 2 स्टुडंट म्हणजे 2 लोकांमधली कंपॅरिझन करायची असेल बाय डिफरंट सेक्टर. वेगवेगळ्या सेक्टरमधील 2 लोकांची कंपॅरिझन करायची असेल तर त्याच्यासाठी CV फाइंड केला जातो. कळतंय. मग कंपॅरिझनमध्ये बेटर कोण असतो, ज्याच्या CV लेस तो बेटर असतो. कळतंय. मग आता CV फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय असतो तो बघणार आहे. CV म्हणजे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो स्टँडर्ड डेविएशन अपॉन एक्स बार. स्टँडर्ड डेविएशन अपॉन एक्स बार इंटू 100. स्टँडर्ड डेविएशन अपॉन एक्स बार इंटू 100. एक्स बार पण कशामध्ये लिहिला जातो, मॉडमध्ये. खरं डेफिनेशन कसे, स्टँडर्ड डेविएशन अपॉन मॉड ऑफ एक्स बार इंटू 100. सर एक्स बारला मॉडमध्ये का टाकला जातो. जनरली एक्स बार म्हणजे मीन हा तर निगेटिव्ह नसतोच, पण चुकून काही डाटा आपण जो कलेक्ट केलेला आहे त्या डाटामुळे जर तुमच्या एक्स बार हा निगेटिव्ह आला तर तो मॉडमध्ये टाकल्यानंतर त्याला आपण बाहेर काढतो. आणि तुम्हाला माहिती आहे की मॉड्युलसमधील व्हॅल्यू जेव्हा तुम्ही बाहेर काढता तेव्हा ती पॉझिटिव्ह होते. मॉड्युलसमधील व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल मध्ये, मॉडमधली व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर ती बाहेर येताना काय होते, पॉझिटिव्ह. कारण की CV हा जनरली आपल्याला पॉझिटिव्ह मिळवायचा असतो. म्हणून मीन हा नेहमी आपण काय करतो, पॉझिटिव्ह आपल्याला आणायचा असतो. का, CV पॉझिटिव्ह आणायचा असतो म्हणून. मग मीन पॉझिटिव्ह यायला पाहिजे म्हणून त्याला मॉडमध्ये आपण पुट करत असतो. मग CV फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो स्टँडर्ड डेविएशन अपॉन मॉड ऑफ एक्स बार इंटू 100. मग स्टँडर्ड डेविएशन तुम्हाला माहिती आहे कसं फाइंड करतात तुम्ही, रॉ डाटा, ग्रुप डाटा, अनग्रुप डाटा. ज्या टाईपचा डाटा दिलेला असेल त्या टाईपसाठी स्टँडर्ड डेविएशन. मग स्टँडर्ड डेविएशन डायरेक्ट नाही फाइंड होत. स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला असतो अंडर रूट ऑफ व्हेरियन्स, म्हणजे व्हेरियन्स फाइंड करायचे. मग व्हेरियन्सचे फॉर्म्युले आपण बघितले आहेत. रॉ डाटासाठी, ग्रुप आणि अनग्रुप डाटासाठी काय असतात त्यानुसार व्हेरियन्स फाइंड करा. व्हेरियन्सवरून स्टँडर्ड डेविएशन फाइंड करा आणि स्टँडर्ड डेविएशन आणि एक्स बार इथं पुट करा. यांच्या रेशोला 100 ने मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला कोण भेटतो, CV भेटतं. समजतंय. CV फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला हा सेम आहे फॉर द रॉ डाटा, फॉर द ग्रुप डाटा, फॉर द अनग्रुप डाटा. फक्त याच्यामध्ये जे स्टँडर्ड डेविएशन आणि एक्स बार आहेत ते डाटा ज्या टाईपच्या असेल त्या टाईपनुसार त्या टाईपचे फॉर्म्युले यूज करून त्यांना फाइंड करायचे. मग तुम्हाला माहिती आहे रॉ डाटा असेल तर एक्स बार आणि स्टँडर्ड डेविएशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे. ग्रुप आणि अनग्रुप डाटा असेल तर एक्स बार आणि स्टँडर्ड डेविएशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे. कळतंय. बघा आपल्याला एक्सरसाइज 8.1चे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जे रिक्वायर्ड फॉर्म्युले ते सगळे रिक्वायर्ड फॉर्म्युले मी आजच्या लेक्चरला तुम्हाला इथं राईट करून दिलेले आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही लर्न करा. पुढच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 8.1चे क्वेश्चन सॉल्व करू या फॉर्म्युल्यांचा यूज करून. हे फॉर्म्युले जर तुम्हाला अंडरस्टँड झालेले असतील तर आपल्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकतात. आणि तुम्हाला जर आजचं लेक्चर समजलं असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील तर तुम्ही ते जरूर बघा असं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. थँक्यू.